मला गाडीनं उडवून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडीची मागणी केली होती। गाडीसाठी आरोपींचा धनंजय मुंडेंसोबत फोनवरून संवाद। पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा। आजकाल एआयने काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे, जरांगेंना हे महागात पडणार, धनंजय मुंडेंचा इशारा। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप। जरांगेंसह माझ्या विरोधातही कट कारस्थान रचले, नार्को टेस्ट करा, करुणा मुंडेंची मागणी। जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीने कारवाई करतील, मनोज जरांगेंच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बेळगावातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण, हत्तारगी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक। ऊस दर निश्चितीबाबत सरकारने लक्ष न दिल्याचा आरोप, आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक, शहर विकास आघाडीवरून एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेत 350 संभाव्य दुबार मतदारांची नावं नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध। एमसीए निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज माघारीसाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ देणार, सूत्रांची माहिती। उमेदवार यादीबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित। विश्वविजेत्या महिला खेळाडूंसह प्रशिक्षकांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव, प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश दे, स्मृती मंदाना, जेमिमा आणि राधा यादव यांचा फडणवीसांकडून सन्मान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर, बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात, गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघातील प्रचार सभेत शिंदे सहभागी। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदींकडून दिल्लीमध्ये वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ, मंत्रालयातही मुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। जसं तुम्ही नमाज पडणार नाही तसंच आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही, अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र, अबू आझमींच्या पत्रानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक। मुंबई पुण्यासह राज्यभरात थंडीची चाहूल, पुढील 2 दिवसात तापमानात मोठी घट होणार, हवामान खात्याचा अंदाज।